पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपी आदिनाथ मसाळची पुणे पोलिसांनी अटक करून थेट धिंड काढली. वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करून पळून जाणाऱ्या आदिनाथला फुरसुंगी पोलिसांकडून अटक करण्यात आली. शनिवारी सायंकाळी ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिला. दरम्यान आदिनाथ हा गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होता. यावेळी पोलीस हवालदारांनी त्याला अडवलं. फोनवर बोलण्यावरून दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक झाली. याचा राग मनात धरून आरोपीनं रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून हवालदार नाईक यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केलं. दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे 2 दिवसांपूर्वी आरोपीनं पोलिसांवर हल्ला केला, दगडानं त्यांच्या डोक्यावर मारा केला त्यावेळचे दृश्य. तर दुसरे दृश्य या आरोपीला पकडून पोलिसांनी त्याच चौकामध्ये त्या आरोपीची धिंड काढली आणि पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे याचा विश्वास नागरिकांमध्ये पसरवला.